एकीकडे निळाशार आणि स्वच्छ समुद्रकिनारा आणि दुसरीकडे साखरतरची खाडी, या दोघांमध्ये वसलेलं बेट म्हणजे रत्नागिरी शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर वसलेलं काळबादेवी हे गाव. या बेटावर वसलेला स्वयंभू श्री रामेश्वर हा इथल्या 12 वाड्यांमधील जनतेचा, मच्छीमारांचा राखणदार होय. याच श्री देव रामेश्वर देवस्थानाची ही सफर. रत्नागिरी शहरापासून उत्तरेला समुद्र किनारपट्टीवरून गणपतीपुळेकडे जाताना काळबादेवी हे अतिशय सुंदर असं गाव लागतं. समुद्र किनाऱ्यावर नारळ पोफळीच्या बागा आणि सुरूच्या वनात असलेलं ऐतिहासिक असं हे गाव आहे. या गावाला काळबादेवी हे नाव कालिका देवीच्या नावावरून पडलं. श्री रामेश्वर मंदिरा शेजारीच कालिका मातेचं मंदिर आहे. देवीचं मूळ नाव काळंबा, त्यावरून झाले काळबादेवी. पुढे काळंबाचा अपभ्रंश होऊन कालिका झाले असं ग्रामस्थ सांगतात. श्री रामेश्वर मंदिराच्या चारही बाजूला दगडी तटबंदीचं संरक्षण आहे. तटबंदी भोवती एकीकडे खाडी, दुसरीकडे सागर किनारा, यामुळे रम्य असा हा परिसर आहे. श्रावण महिना म्हटला तर कोकणवासियांना फार आनंद असतो, कारण या श्रावण महिन्यात एक भक्तीचा महापूर गावागावात आलेला पाहायला मिळतो. प्रत्येक मंदिरात नामसप्ते जे असतात आपल्या ग्राम देवतांचे ते बसलेले असतात. आज आपण आहोत काळबादेवीतील श्री रामेश्वर कालिका मंदिरात आणि या ठिकाणी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी श्री रामेश्वर कालिकेचा नामसप्ताह सुरू झाला आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत गावातील ग्रामस्थ. आता काय सांगाल, नेमका कशा पद्धतीने हा या ठिकाणी सप्ताह पार पडतो? हा जो नामसप्ताह आहे काळबादेवीची माझ्या माहितीप्रमाणे 125 वर्षापेक्षा जास्त परंपरा आहे. म्हणजे अत्यंत प्राचीन असं एक तर रामेश्वर मंदिर आहे. आणि हे जे नामसप्ताह आहेत विशेषतः कोकणातले, ह्यांचा उद्देश असा आहे की बघा, ह्या श्रावण महिन्यामध्ये हे जे पावसाळी दिवस असतात यामध्ये थोडी रोगराई वाढायची शक्यता असते. तर या निमित्ताने बघा प्रत्येक घराघरामध्ये साफसफाई केली जाते. आता काळबादेवीमध्ये बघा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरात स्वच्छता ठेवली जाते या नामसप्ताहाच्या निमित्ताने. त्यानंतर जे व्यसन करणारी माणसं असतात गावातील, तर एक देवस्थानची एक शपथ घातलेली असते त्यांना. अगदी ज्याला आपण बेवडे म्हणतो, म्हणजे खूपच व्यसनात अधीन झालेले लोक, ते सुद्धा या 7 दिवसामध्ये दारू पित नाहीत. म्हणजे ती एक भीती घातलेली आहे. साधारण या धार्मिकता काय आहे? धार्मिकतेचा जो काही इतिहास आहे या मंदिराचा नेमका काय आहे? या मंदिराचा जो इतिहास आहे, एक तर आमचं हे मंदिर आहे स्वयंभू देवस्थान आहे रामेश्वराचे. आणि विशेषतः मी तुम्हाला सांगतो, ही काळबादेवी जी आहे इथे गोव्यातून येऊन स्थायिक झालेले आहेत लोक. त्यावेळी छोट्या बोटीतून वगैरे जेव्हा पोर्तुगीजांनी
गोव्यामध्ये जेव्हा ह्या आपल्या हिंदू लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली होती त्यावेळी एक वसाहत इथे येऊन स्थापन झाली आणि गोव्याचा जो मंदिरांचा इतिहास आहे, जशी कालिका देवता आहे आमची, कालिका ही गोव्यातून आलेली आहे. तर मुळातच गोव्याशी आमचे ऋणानुबंध आहेत या निमित्ताने. हे जे देवस्थान आहेत ते जवळजवळ 125 वर्षांची परंपरा या मंदिराला लाभलेली आहे. आणि या जो काही रामेश्वर कालिका हे काय देवस्थान आहे याचा गोव्याशी संबंध येतो. पोर्तुगीजांची ज्यावेळी गोव्यामध्ये सत्ता होती त्यानंतर पहिली वसाहत ही काळबादेवीमध्ये वसली आणि त्यानंतर गोव्याची जी काही धार्मिक परंपरा आहे हिंदू देवतांची, ती परंपरा या काळबादेवी गावात सुरू झाली. कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, काळबादेवी, रत्नागिरी. या देवळात एक पोर्तुगीज घंटा देखील आहे. योद्धे चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकला. या लढाईत येथील स्थानिक पराक्रमी पुरुषही सहभागी झाले होते. या लढाईच्या विजयाची भेट म्हणून ही घंटा भेट म्हणून देण्यात आली आणि ती परिसराच्या मध्यभागी ठेवावी म्हणून ती ठेवण्यासाठी श्री रामेश्वर मंदिराची निवड करण्यात आल्याचं अभ्यासक सांगतात. स्थानिकांच्या मते या घंटेचं वजन 500 किलो इतकं आहे. तिचा आवाज अनेक किलोमीटर दूर ऐकू जातो असं म्हटलं जातं. या घंटेवर क्रूज आणि 1737 हे वर्ष कोरलेलं दिसतं. अशा पोर्तुगीज घंटा महाराष्ट्रात इतर 50 ठिकाणी आहेत, त्यापैकी ही एक मानली जाते. आपण पाहिलंच की या मंदिराला 125 वर्षाची फार पुरातन परंपरा आहे. या मंदिरातले एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या मंदिरात असलेली ही घंटा, ही अति प्राचीन जी घंटा आहे. 1737 साली ही घंटा या मंदिराला भेट दिलेली आहे आणि या घंटेचं देखील चिमाजी अप्पा जे इतिहासात नाव घेतलं जातं चिमाजी अप्पांचं, त्या काळातील ही घंटा आहे आणि त्या घंटेचा देखील इतिहास आहे. काका काय सांगाल, ही 1737 साली ही घंटा या मंदिरात ही दिलेली आहे, काय सांगाल? हे आमचं जे मंदिर आहे ते खूप पुरातन आहे आणि स्वयंभू आहे. ह्या देवळाची जी देवस्थानाची जी ख्याती आहे ती मराठ्यांच्या आरमारापर्यंत त्यांच्यापर्यंत पोचली होती आणि त्यामुळे ह्या देवस्थानाची महती ओळखून त्यांनी प्रत्येक देवळात महत्त्वाच्या देवळातून हे अशी घंटा दिलेली आहे चिमाजी अप्पाने आणि त्यांचं देव आपल्याला इतिहास दाखवून देतो आहे की इतिहासात सुद्धा या देवळाला महत्त्व होतं. 1737 साली ही घंटा दिलेली आहे चिमाजी अप्पाने. त्यांच्या विजयाचं प्रतीक म्हणून इथे ती घंटा दिलेली आहे. असं म्हटलं जातं की या घंटेखाली उभं राहून शपथ घेतली जात नाही. कोण खोटी शपथ घेतली तर त्याचं प्रायश्चित्त त्याला भोगावं लागतं. नेमकं काय इतिहास आहे? इतिहास असा आहे की या घंटेचा जो नाद ब्रह्म आहे, या घंटेचा जो नाद ब्रह्म आहे त्या नाद ब्रह्माखाली खरं तर कोणी खोटं बोलता येत नाही. खोटं बोललं तर त्याचा पश्चाताप करायची वेळ त्याच्यावर येते आणि म्हणून ही अशी आख्यायिका झालेली आहे आणि त्याची प्रचिती लोकांना पदोपदी अगदी पावलोपावली प्रत्येक लोकांना मिळालेली आहे. ज्याने अशा प्रकारे पण शक्यतो एक वैज्ञानिक सत्य पण आहे की नाद ब्रह्माखाली आपण येतो, आपल्याला त्याचं प्रत्यंतर येतंच आणि त्याखाली आपण जर खरं न बोलता खोटं बोलायचा प्रयत्न केला तर त्या नाद ब्रह्मामध्ये त्याचा खोटेपणा उघड पडतो. फार मोठा इतिहास या मंदिराला लाभला आहे. इतिहासात या मंदिराची साक्ष त्या काळी चिमाजी अप्पांनी जे काही या कोकणातली जी काही प्रमुख मंदिरं आहेत त्या मंदिरांना अशा ज्या घंटा आहेत त्या भेटीरूपी म्हणजे नाद ब्रह्म जो मंदिरामध्ये घुमतो घंटेच्या नादातून आणि त्या नाद ब्रह्मामध्ये पाप पुण्याचा हिशोब केला जातो. तुमचं पाप असेल तर त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागेल, मात्र तुम्ही पुण्य केलं असेल तर नक्कीच तुम्हाला रामेश्वर पावन होईल. असा काहीचा इतिहास या मंदिराचा आहे. फार वर्षाची परंपरा आहे आणि ह्याच इतिहासाची साक्ष देत आजही आपण पाहतो या ठिकाणी जे भटजी देखील पुरोहित आहेत हे देखील दरवर्षी पारंपरिक रीतीने या ठिकाणी पूजा अर्चा या मंदिरात केली जाते. महादेवाची पिंड आहे या ठिकाणी. महादेवाचं प्रतिकात्मक जे काही हे आहे मुखवटे आहेत, उत्सव मूर्ती आहेत ते देखील या ठिकाणी ठेवलेले आहेत. काय सांगाल, आपण दरवर्षी या ठिकाणी नामसप्ताह घेतो, आपण या मंदिराचे पुजारी आहात, कसं वाटतं या नामसप्ताहाच्या दिवशी? सालावतप्रमाणे श्रावणी सोमवारी दर पहिल्या सोमवारी सुरू होणारा नामसप्ताह अतिशय उत्साहात पार पडतो. याही वर्षी अतिशय उत्साहात या नामसप्ताहाला सुरुवात झालेली आहे.
विशेष करून फक्त रत्नागिरी जिल्ह्यातून नाही तर बाहेरून जिल्ह्यातूनही इथे अनेक लोक येतात। विशेषतः बाहेरच्या जिल्ह्यातूनही भजनं इथे येतात आणि रामेश्वराची सेवा करण्याची संधी त्यांना मिळते आणि कोणीही इथे भजनाची वारी घेऊन आले त्यांना संधी मिळते। अशा प्रकारे नामसप्ताह 7 दिवस चालतो आणि दुसऱ्या सोमवारी सकाळी 8:45 वाजता सप्ताह उठून या सप्ताहाची सांगता होते। पहिला श्रावणी सोमवार ते दुसरा श्रावणी सोमवार असा एक आठवड्याचा सप्ताह असतो आणि या सप्त्यात गावातील ग्रामस्थ असतील, वेगवेगळ्या वाड्या असतील, प्रत्येकाला वार ठरवून दिलेले असतात किंवा प्रत्येकाला वेळ ठरवून दिलेली असते आणि त्या वेळेत त्या प्रत्येक वाडीचा जो काही इथं नामसप्ताह असतो त्याला म्हणजे पहारे म्हणतात त्याला, त्या पहाऱ्याला प्रत्येक वाडीतील मंडळी येत असतात, भजन कीर्तन गात असतात। असाच आता एक बनपवाडीचा या ठिकाणी पहारा समाप्त झाला आहे। दुसरा जो जे पाटीलवाडी यांचा पहारा या ठिकाणी सुरू झाला आहे। पुढच्या सोमवारपर्यंत हे पहारे असेच सुरू राहणार आहेत। एक भक्तिमय वातावरण सर्वत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि एकच नाद या काळबादेवी गावात घुमताना पाहायला मिळतो आहे। चला चला रे काळबादेवीला जाऊ, कालिका रामेश्वराचे दर्शन घेऊ, अशा पद्धतीने या ठिकाणी नाद घुमताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। अगदी साधी पण प्रमाणबद्ध बांधणी असलेलं हे मंदिर समुद्रालगत आणि खाडीच्या काठी आहे। येथे असलेला दगडी दीपमाळा आणि मंदिराचा निळाशार रंग आकाशाच्या निळेपणाशी एकरूप होताना दिसतो। हा परिसर नयनरम्य असून रामेश्वरच्या आणि कालिका देवीच्या वास्तव्याने पुनीत आहे। रामेश्वर शिवालय म्हणजे एक जागृत देवस्थान असून या पंचक्रोशीतील लोकांसह देशभरातील लोक आवर्जून श्रावण महिन्यात दर्शनाला येतात। श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी या ठिकाणी भव्य नाम सप्ताहाला सुरुवात होते। यावेळी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते। बोलणार आहे का? टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।